Hello dear students, today we are going to continue our practice set 4.1. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण दोन एक्झाम्पल लर्न केले. त्यामध्ये एक सिंपल होतं आणि दुसरं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं. म्हणजे तसं काही सिंपलच होतं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू जो शेवटचा क्वेश्चन आहे 7 तो मुद्दाम मी पेंडिंगला ठेवलेला. त्याच्यानंतर जे काय लेट्स लर्न एक होता तो एक पॉईंट आपल्याला बघायचा होता. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितले. हा काही जणांना क्वेश्चन डिफिकल्ट वाटू शकतो, पण तसा काही इतका डिफिकल्ट नाही, एकदम सिंपल आहे. फक्त बाकीच्या लेसनमध्ये, या लेसनमध्ये जेवढे एक्झाम्पल सॉल्व केले त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेही कॅल्क्युलेशन करायचं नव्हतं, डायरेक्ट कन्स्ट्रक्शन होतं. ठीक आहे, चला सुरू करूया. यामध्ये काय सांगितलं बघा, जी इज द सेंट्रॉइड, म्हणजे ॲक्च्युली सेंट्रॉइड म्हणजेच ए पी बी क्यू आणि सी आर मीडियन्स आहे. ओके, जी इज सेंट्रॉइड देअरफॉर दे आर मीडियन. आता आपल्याला काय दिले, आर जी दिले 2.5, आपल्याला काढायचं आहे जी सी. आता जी बद्दल म्हणजे सेंट्रॉइडबद्दल आपल्याला एक प्रॉपर्टी लिहून घेतलेली आपण किंवा लर्न केली, तर कोणती, द सेंट्रॉइड डिवाइड्स ऑल मीडियन्स, किंवा मीडियन्स म्हणलं तरी चालतं, मीडियन्स ऑल मीडियन्स इन द रेशो 2:1. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, रेशो 2:1. म्हणजे ॲक्च्युली काय होणार बघा, आता आपल्याला आर जी दिले ना, म्हणजे आपल्याला जी सी काढायचं, म्हणजे सी जी डिवायडेड बाय जी आर, सी जी डिवायडेड बाय सी आर, जी आर सॉरी नॉट सी आर, जी आर इज इक्वल टू 2:1. ओके, सी जी अपॉन जी आर, व्हर्टेक्सपासून सुरुवात करायची, 2:1. नाही तर तुम्ही इकडं आर जी अपॉन जी सी केलं तर पूर्ण चुकणार. जी सी अपॉन जी आर इज इक्वल टू 2:1. आता आर जी म्हणजे जी आर, त्यामुळे काही इतका विषय नाही, सी जी ॲज इट इज राहील किंवा जी सी घेऊ. ओके, तुमच्यासाठी थोडंसं मी इथं चेंज करतो, जी सी अपॉन आर जी. तसं काही वेगळं नाही, दोन्ही पण मिनिंग सेम आहे. जी सी ॲज इट इज, आर जीची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, 2.5 इज इक्वल 2/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार, जी सी मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज जी सी, अँड 2.5 मल्टिप्लाय बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू 5.0. ओके, देअरफॉर जी सी इज इक्वल टू किती येणार, 5.0 किंवा 5 लिहिलं तरी सफिशियंट आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता सेकंड वन आपण इथंच घेऊ. ओके, सेकंड वन काय दिले बघू आपल्याला, इफ बी जी लेंथ BG इज इक्वल टू 6, देन लेंथ BQ फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघू आपण, लेंथ BG इज इक्वल टू 6, BG हां. ओके, GQ आपल्याला BQ फाइंड आउट करायचा आहे, हा पूर्ण. आता BQ काढायचा असेल तर पहिला आपल्याला GQ काढावं लागेल, म्हणजेच रेशो तोच हेच येणार कंटिन्यू. देअरफॉर BG अपॉन GQ काय होणार बानू, BG अपॉन GQ इज इक्वल टू 2:1. कारण की प्रत्येक आपण ॲक्टिव्हिटीमध्ये आठवते का बघा, प्रत्येक ॲक्टिव्हिटी वाईज हा रेशो 2:1 येतो, तो आपण प्रूफ केलं. तर बी जीची व्हॅल्यू किती दिली, 6 अपॉन GQ इज इक्वल टू 2/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 2 मल्टिप्लाय बाय GQ इज इक्वल टू 6. देअरफॉर GQ इज इक्वल टू 6/2 अँड दॅट इज इक्वल टू 3. क्लिअर झालं का बघा. आता आपल्याला GQ काढायचं नव्हतं, आपल्याला BQ काढायचं आहे. मग BQ काढण्यासाठी BG प्लस GQ करावं लागेल. देअरफॉर लेंथ BQ इज इक्वल टू लेंथ BG प्लस लेंथ GQ. ओके, ॲडिशन करायचे, एकदम सिम्पल आहे. 6 + 3 दॅट इज इक्वल टू 9. सिम्पल आहे बघा. दोन्ही एक्झाम्पल बऱ्यापैकी सेमच. तिसऱ्या ह्याच्यासाठी पण थर्डसाठी पण आपल्याला सेम रूल किंवा सेम प्रॉपर्टी यूज करायचा आहे. हे पहिला लिहून घ्या, मग आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करू. कारण की थर्ड क्वेश्चनसाठी मला थोडंसं इथं हा असू दे, कॉमनच येईल प्रत्येकाचा. ओके, थर्ड वन बघू. काय फाइंड आउट करायचं आहे किंवा काय दिले, लेंथ AP दिले. लेंथ AP इज इक्वल टू 6, देन लेंथ AG फाइंड आउट करायचं आपल्याला, ॲज वेल ॲज लेंथ GP. ओके, लेंथ GP बघू आपण काय काय फिगर वाईज पहिला बघू. हा फुल दिला आहे आणि आपल्याला AG आणि GP काढायचा आहे. तोच रेशो येणार आहे. ही काय रिपीट लिहायची गरज नाही, कारण की आपण हे सगळ्यासाठी कॉमन लिहिले. द सेंट्रॉइड डिवाइड्स ऑल मीडियन्स इन द रेशो
2:1 म्हणतो मी ऑल मीडियन्स हा वर्ड वापरला आहे. म्हणजे थोडक्यात AG अपॉन GP. आता काय होणार बघा इथं आपल्याला बाहेरनो AG अपॉन GP इज इक्वल टू 2:1. ओके. आता इथे दोन पद्धतीने आन्सर करू शकतो, पण जे मला सिम्पल वाटतं त्या पद्धतीने मी जाणार आहे. थोडंसं यामध्ये एक्स बी द कॉमन मल्टिपल ही कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा. असा रेशो दिला असेल ना तर बाहेरनं एक्स बी द कॉमन मल्टिपल हा आपण यूज करायचा. लेट एक्स म्हणजे स्मॉल एक्स बी द कॉमन मल्टिपल. ओके. त्यामुळे काय होतं तर AGची व्हॅल्यू 2x येईल. ओके. 2 मल्टिप्लाय बाय एक्स 2x येईल आणि GPची व्हॅल्यू आपण काय घ्यायची 1x. ओके. म्हणजेच काय घेणार x घेतलं तरी चालेल. ठीक आहे. आता पुढं AG आणि GPची ॲडिशन केली तर आपल्याला AP मिळतो. देअरफॉर लेंथ AG प्लस लेंथ GP. ओके. लेंथ GP इज इक्वल टू लेंथ AP इज इक्वल टू लेंथ AP. आता लेंथ APची व्हॅल्यू किती आहे 6. AGची व्हॅल्यू 2x आणि GPची व्हॅल्यू 1x. दॅट इज 2x प्लस x इज इक्वल टू 6. 2x प्लस x दॅट इज 3x इज इक्वल टू 6. नेक्स्ट कंटिन्यू आपण इथं घेऊ. पुढे 3x मधलं 3 मल्टिप्लिकेशनमधलं तर इकडे डिव्हिजनमध्ये येणार. देअरफॉर x इज इक्वल टू 6 अपॉन 3. देअरफॉर x इज इक्वल टू 2. आता एक्सची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून घ्या. देअरफॉर लेंथ AG नुसतं AG लिहिलं तरी चालतं. 2x इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज इक्वल टू 4 अँड लेंथ GP इज इक्वल टू 1x दॅट इज 1 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज इक्वल टू 2. झालं. काय प्रॉब्लेम आहे का बघा. सेम क्वेश्चन. हा थोडासा क्वेश्चन नंबर 3 थोडासा वेगळ्या मेथडनं आपल्याला करावा लागतो. कॉमन बेस फॉर्म्युला तो तोच आहे. रेशो डिवाइड्स इन द रेशो 2:1. फक्त इथं हा कन्सेप्ट नवीन आहे एक्स बी द कॉमन मल्टिपल. याच्या वेगळं जायचं असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता, पण हे मला सोपं वाटतं तीच मेथड मी तुम्हाला असं घेतले. कदाचित दुसरे कोणतं टीचरांनी तुम्हाला वेगळ्या मेथडनं शिकवलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे मला सिम्पल आहे सो हेच घेतलं तरी सफिशियंट आहे. हे 100% करेक्ट आहे. ओके. अशा पद्धतीनं तर आपला तर पूर्ण लेसन संपलेला आहे, पण त्याच्याखाली जो काय ॲक्टिव्हिटी एक दिली, ॲक्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात आपल्याला जो काही एक पॉईंट दिला आहे बघा ट्राय दिस. ओके. हे आपण ट्राय करायचं. ॲक्च्युली तुम्ही ट्राय करायचं होतं पण आपण मिळून ट्राय करूया. ठीक आहे. सो हा क्वेश्चन संपला आहे, तसा लेसन संपला आहे. फक्त एक पॉईंट त्यातला एक इम्पॉर्टंट होता त्यामुळे तुम्ही घेणार आहे. त्यामध्ये लिहून घ्या. ड्रॉ ट्राय दिसमध्ये लिहून घ्या. ड्रॉ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. ड्रॉ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. फाइंड इट्स सर्कमसेंटर. फाइंड इट्स सर्कमसेंटर इन ब्रॅकेट C, कॉमा इन सेंटर I, कॉमा centroid in bracket G and orthocenter in bracket O, capital O, and write your observation. राईट युअर ऑब्झर्वेशन. पण पहिला हा क्वेश्चन सुरू करण्यासाठी पहिला तुम्हाला सर्कम सेंटर आणि इन सेंटरची डेफिनेशन माहीत पाहिजे. म्हणजे आता सेंट्रॉइड आणि ऑर्थो सेंटर तर ऑलरेडी या लेसनमध्ये तुम्ही लर्न केला आहे. लास्ट इयरला मला माहीत नाही कारण की मी 7th टेक्स्टबुक कधी ऑब्झर्व केलं नाही. त्यामध्ये तुम्हाला सर्कम सेंटर आणि इन सेंटर झालं आहे का नाही आय डोंट हॅव आयडिया. सो तुम्ही पहिला सर्कम सेंटर म्हणजे काय आणि इन सेंटर म्हणजे काय ते पहिला लिहून घेऊया, मग आपण कंटिन्यू करू. राईट डाऊन सर्कम सेंटरची डेफिनेशन. सर्कम सेंटर इन ब्रॅकेट कॅपिटल C. राईट डाऊन द पॉईंट ऑफ मी फिगरमध्ये पण सांगणार आहे तुम्हाला, डोंट वरी. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स CONCURRENCE. टेक्स्टबुकमध्ये कुठेही डेफिनेशन मिळणार नाही तुम्हाला. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ all perpendicular bisector of sides of triangle is called circumcenter. किंवा असंही लिहू शकता
द पॉईंट ऑफ नाही हेच बरोबर आहे, इज कॉल्ड ॲज सर्कम सेंटर. आणि आता लिहून घ्यायचे आपल्याला इन सेंटर. राईट डाऊन इन सेंटर. इन सेंटरची डेफिनेशन लिहून घ्या बाळांनो. The point of concurrence of all angle bisectors, the point of concurrence of all angle of bisectors of triangle, angle bisector of triangle is called in center, is called in center. ओके. आता थोडक्यात सर्कम सेंटर म्हणजे काय, जर तुम्ही ट्रायंगल एक ड्रॉ केला आणि तिन्ही साईडचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्कम सेंटर. आता सर्कम सेंटर काढण्यासाठी पहिला त्यांनी कंडिशन काय दिले, इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा आपल्याला. इथे इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा असेल तर थोडासा मी मोठाच काढतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. ओके. आता ही साईड जर समजा मी घेतली BC तर तितक्याच ह्याचा मला बाकीच्या साईड्स ड्रॉ करावं लागतील. म्हणजे तुम्ही जर BC 5 सेंटीमीटर घेतला असेल तर तो पण तुम्हाला तितकाच घ्यावा लागेल. सो बाय युझिंग कंपास मी घेतो बघा ॲक्युरेट, तुम्ही स्केलच्या मदतीने घेऊ शकता. ओके ठीक आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे BCच्या इतकंच आपल्याला बाकीच्या दोन साईड काढायचे आहेत. ओके. सो बाय युझिंग कंपास यू हॅव टू ड्रॉ इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यानंतर हा पण पॉईंट जॉईन करून घेऊ आता. ओके. आता फर्स्ट आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे बाळांनो, सर्कम सेंटर. सर्कम सेंटरची डेफिनेशन काय होती, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे आपल्याला BCचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा, ACचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि ABचा परपेंडिक्युलर. हे का तुमच्यासाठी नवीन नाही, कारण की तुम्ही हे ऑलरेडी केलं आहे. कशामध्ये सांगतो, मीडियन ड्रॉ करताना. ओके. सो आपण कोणत्याही दोन हे जे काढले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, आपण तिन्ही पण काढूया. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. इकडे आता थोडासा प्रॉब्लेम का होणार आहे, थोडेसे सगळे आर्क मिक्सअप होतील तुमच्यासाठी. ओके. सो जितके लहान काढता येईल तितके काढून घ्या. हे आपल्याला जॉईन करावं लागेल बाय युझिंग थोडासा कलर चॉक यूज करतो यामध्ये. ठीक आहे. सो बाय युझिंग स्केल आता ड्रॉ करायचं आपल्याला इथं. ओके. सो फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ हिअर. आता तुम्हाला असं लक्षात आलं असेल की आपण मीडियन ड्रॉ करताना इथला मिड पॉईंट घेत होता. ओके. मिड पॉईंट घेत होता, तो पण आपण लागलंच घेऊन टाकू. ओके. मिड पॉईंट आपल्याला गरजच आहे ना, तो आणि मीडियन ड्रॉ करण्यासाठी युजफुल होईल. पण तुमच्या असं लक्षात येईल की ऑलरेडी B आणि हा मिड पॉईंट जॉईन झाला आहे. B आणि हा मिड पॉईंट जॉईन झाला, त्यामुळे इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑलरेडी इथं आला. म्हणजेच ही जी काय लाईन आहे किंवा ही सेगमेंट आहे ती बघा, मी काय काय सांगतो इथं. तुम्ही हे दोन जर अँगल काउंट केले तर हा 30 डिग्री येईल आणि हा पण दुसरा 30 डिग्री येईल. आता तो कसा बघा, अँगल बायसेक्टर काढायची पद्धत काय, पहिला आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ करायची पद्धत, इकडून हे दोन आर्क करून घेतले, त्यानंतर या आर्कवरून इकडे एक आर्क केला ॲज वेल ॲज इथून एक आर्क केला. तर लक्षात येईल की तो आर्क पुन्हा इथूच येतो, या लाईनवरच येतो. म्हणजे ही जी काय लाईन आहे ती तुमची काय काय होणार बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर होणार, ॲज वेल ॲज मीडियन पण होणार, ॲज वेल ॲज अल्टिट्यूड पण होणार, अल्टिट्यूड्स पण होईल, ॲज वेल ॲज अँगल बायसेक्टर पण होईल. ओके. अँगल बायसेक्टर म्हणजे ही जी काय एक लाईन आहे इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी, परपेंडिक्युलर बायसेक्टर तर झालीच, ॲज वेल ॲज मीडियन पण झाली, कारण की सेगमेंट जॉईनिंग फ्रॉम द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड, मीडियन झाली. इथून परपेंडिक्युलर अँगल आला आहे त्यामुळे ती अल्टिट्यूड पण झाली. हे दोन अँगल इक्वल आले म्हणजे पुन्हा अँगल बायसेक्टर झाली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं लक्षात येईल, इक्विलॅटरल ट्रायंगलची परपेंडिक्युलर बायसेक्टर, मीडियन, अल्टिट्यूड आणि अँगल बायसेक्टर एकच असते. आता मग आपल्याला बाकीच्या ह्याच्यासाठी सिम्पल काम झालं. मग बाकीच्यासाठी तुम्हाला सेपरेट काय करायची पण करू शकत नाही. आता आपण ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली, आता अल्टिट्यूड ड्रॉ करून बघू.
अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता अल्टिट्यूड ड्रॉ करायचा असेल तर आपण काय करत होतो आठवतं का बघा. ओके, इथं जॉईन करून आपण बरोबर इथून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करत होतो, पण तुमच्या नंतर लक्षात येईल पुन्हा तेच होणार आहे. इथं जे काय झालं तेच होईल. आता तुमचं असं लक्षात येईल हा झाला अल्टिट्यूड, पण ज्यावेळी तुम्ही परपेंडिक्युलरसाठी पुन्हा कन्सेप्ट किंवा कन्स्ट्रक्शन वेगळं करशील तर ही तीच येणार आहे. ही काय येणार आहे, तीच येणार आहे. त्यामुळे रिपीट करायची गरज नाही लागणार, पण तुम्हाला करायचं असेल तर आपण मीडियनसाठी करू. ओके, मीडियनसाठी आपण याचा काय केलं, टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स, इकडे लेफ्ट साईड, इकडे राईट साईड, पुन्हा इकडून म्हणजे लेफ्ट साईड ॲज वेल ॲज राईट साईड जर केला तर बघा पुन्हा असं लक्षात येईल. हे जर तुम्ही जॉईन केलं किंवा जर तुम्हाला मिड पॉईंट पाहिजे असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की मिड पॉईंट इथेच आला आहे. बघा आला आहे का, पुन्हा तेच झालं म्हणजे पुन्हा तीच कन्सेप्ट झाली. म्हणजे तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सॉरी, म्हणजे आपल्याला सेपरेटली काही करत बसावं लागत नाही. सेम ॲज इट इज याची पण करायची असेल तर एक थोडी आयडिया सांगतो तुम्हाला. हे का तुम्हाला एक्झामला विचारते नाही येतील काय भाग वेगळा, म्हणजे ऑटोमॅटिकली हा पुन्हा अँगल बायसेक्टर पण झाला. आणि जी आता इथं बघा, इथं अँगल बायसेक्टर म्हणजेच सॉरी परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी सर्कम सेंटर सी, त्यानंतर इन सेंटरसाठी आय, त्यानंतर सेंट्रॉइडसाठी जी आणि आर्थो सेंटरसाठी ओ. हा एकच आहे, हा एकच आहे, वेगळा कुठला नाही. इथं वेगळा कुठलाही येणार नाही. सेंटर, त्यानंतर इन सेंटर, सेंट्रॉइड, त्याचप्रमाणे आर्थो सेंटर, या सगळ्या इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी हा एकच येतो, वेगळा कुठलाही येत नाही. हे तुम्ही कन्क्लुजनमध्ये कळालं असेल. हे आपल्याला पुढे 10th ला 9th ला युजफुल आहे. त्यामुळे मी ॲक्टिव्हिटी सेपरेटली घेतली, हे तुम्ही स्वतःहून करू शकला असता. ओके, त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आयसोस्केल ट्रायंगलसाठी. आता आयसोस्केल ट्रायंगलसाठी तुम्हाला आठवतं का बघा, प्रॅक्टिस सेटमधला जो एक्झाम्पल होता, सेंट्रॉइड आणि आर्थो सेंटर एकाच लाईनवर आलं होतं. इथं पण तीच कन्सेप्ट होणार आहे. इथं पण काय होणार आहे बघा, आयसोस्केल ट्रायंगलसाठी जेव्हा तुम्ही आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करणार त्यावेळी तुम्ही अल्टिट्यूड आणि त्याचप्रमाणे मीडियनसाठी म्हणजेच ॲक्च्युली मीडियन हे जे काही सेंट्रॉइड म्हणजे थोडक्यात सेंट्रॉइड आणि आर्थो सेंटर एकाच लाईनवर होते. आठवते का बघा तुम्हाला, लास्टच्या लेक्चरमध्ये कदाचित आपल्याला झालं असेल. सेंट्रॉइड आणि आर्थो सेंटर एकाच लाईनवर असतात. मग सी आणि आय म्हणजे ॲक्च्युली अशी फिगर येईल बघा, ते तुम्ही ड्रॉ करायचे, मी नाही करणार. तर तुम्हाला असं लक्षात येईल, इथं कुठं तर ओ आला आहे आर्थो सेंटर, इथं कुठं तर जी आला आहे, त्यानंतरनं आय आणि सी हे एका लाईनवर दिसतील. तुम्ही काढून बघा, काय प्रॉब्लेम नाही. ऑलरेडी हे आपण कन्स्ट्रक्शन काल केले. याच पद्धतीनं तुम्ही सेंट्रॉइड आणि सर्कम सेंटर आणि इन सेंटरसाठी प्रोसिजर करायचे. ओके, हे तुम्ही स्वतःहून ट्राय करा. नाही जमलं तर काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून सांगू शकता. मी तुम्हाला दाखवेन सेपरेटली कसं ड्रॉ करायचं. अदरवाईज हा लेसन आपला इथे संपलेला आहे. रिव्हिजन पण झालं असेल, ज्यांना नवीन आहे त्यांच्यासाठी पण, म्हणजे जेणेकरून रिव्हिजन पण होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे लेसन आपण इन डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला 5th लेसन आपण स्टार्ट करू. सो हॅव अ गुड डे. थँक्यू.